नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक हृदयद्रावक आणि जिथे भावनांचं वादळ इतकं जोरात होतं की आयुष्य आणि मरण यांच्यातला फरकच मिटून गेला होता। एक मुलगी म्हणजेच जान्हवी, तिचं मन तुटलेलं आहे, स्वप्न चुरगळलेली आहेत आणि ती उभी आहे समुद्राच्या कडेला। डोळ्यात पाणी आहे आणि मनात एकच विचार, आता सगळं संपवायचं। ती म्हणते, हे ठेवायचं मन नाही होतं आणि काढायचंही मन होत नाही, काय करू मी? तिच्या मनात एकच प्रश्न, का ग, का असं केलं? तिच्या आयुष्यात एवढं काही घडत होतं की तिला वाटतं की आता हे जीवनच नको। मी म्हणते, माझा जीव असेल तरच मी तुमच्यासोबत राहू शकते जयंत, पण त्यापेक्षा मला मरणच बरं आवडेल। आणि म्हणून ती एक निर्णय घेते आणि स्वतःला संपवायचं आणि सगळं संपवायचं, पण देवाच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही। तिला मृत्यूपासून वाचवलं जातं। तिचं दुःख, तिचा एकाकीपणा कुणालाच कळला नाही आणि ती म्हणते की तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि माझ्यावर विश्वास नाही आणि आता मलाही तुमच्यावर विश्वास उरलेला नाही जयंत, मलाही तुमच्यावर विश्वास नाही। प्रेमाची गोष्ट होती ही, पण प्रेमाच्या नावाखाली जेव्हा भीती वाटायला लागते तेव्हा तिला समजतं की हे प्रेमच नाही। तेव्हा एक क्षण येतो आणि तिला आठवण होते की चंदनासारखा स्पर्श, मिठीची ओढ, चंद्रासारखी शांतता, पण आता हे सगळं फक्त आठवण्यांमध्येच आहेत आणि ती फक्त एकटीच चालते बागेच्या वाटावरून आणि शेवटी एक शब्द तिच्या ओठांवरती येतो आणि ते म्हणजे सगळं संपलंय। आणि नंतर ती त्या मुलीची कथा, जी प्रेमासाठी जगली आणि प्रेमासाठीच हरली, पण अजूनही तिच्या मनामध्ये आशाचा एक श्वास उरलेला आहे। आणि जर तुम्हाला या गोष्टीने स्पर्श केला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हो, आणि असेच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।